नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर अशा प्रकारे तुम्ही झाऱ्यावरती डिझाइन करून एखादा गोडाचा पदार्थ बनवला आहेत का? तर आज आपण असाच युनिक असा पदार्थ बनवणार आहोत आणि पूर्णपणे गव्हाच्या पिठाचा हा पदार्थ आपला बनणार आहे। आता दिवाळी संपली, आता वेध लागले ते तुळशीच्या लग्नाचे आणि तुळशीच्या लग्नासाठी तुळशीला नैवेद्य दाखवण्यासाठी आपण हा पदार्थ बनवणार आहोत आणि वराड्यांना वाटण्यासाठी सुद्धा। तर चला सुरुवात करूयात। तर आपण सुरुवातीला इथे आपलं जे घरामध्ये पीठ असतं चपातीचं म्हणजे गव्हाचं कणिक आपण इथे घेतलेलं आहे 1 वाटी। त्यानंतर आपण पाव वाटी गूळ घेतलेला आहे, आपण कापून घेतलेला आहे गूळ। तसंच इथे आपण सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत बारीक बारीक आणि हे 2 चमचे आपण घेतलेले आहे। हे जे मी चमचे दाखवते त्याच्याप्रमाणे तुम्ही हे सगळं माप घ्या। आता हे जे मी तूप घेतलेलं आहे ते सुद्धा मी 2 हे मोठे चमचे तूप घेतलेलं आहे। हे बघा, ह्या साईजचा चमचा आहे, अगदी लहानही नाही आणि एकदम मोठाही नाहीये। तसंच साखर घेतली आहे 2 चमचे, ते सुद्धा या चमच्याने आपण मोजून घेतलेला आहे। रवा सुद्धा 2 चमचे घेतलेला आहे त्याच प्रमाणात। त्यानंतर इथे आपण बडीशोप घेतलेली आहे, ती आपण 1 चमचा घेतलेली आहे आणि इथे वेलची पूड आपण अर्धा चमचा घेतलेली आहे। तर हे सगळे आपले इन्ग्रेडियंट्स आहेत, हे सगळे आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात। तुम्ही बघू शकता कुठलाच पदार्थ आपल्याकडे नसतो घरामध्ये असं नाहीये, घरातले सगळे पदार्थ वापरून आपण हा पदार्थ बनवणार आहोत आणि तो सुद्धा खूप छान असा बनतो। तर सर्वप्रथम आपण जे गूळ घेतलेलं होतं त्यामध्ये आपण जी सेम वाटी आहे गुळाची तीच वाटी मी घेऊन इथे अर्धी वाटी इथे पाणी घेतलेलं आहे आणि ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। थोडंसं पाणी मी उरून ठेवलं आहे, गुळाचं पाणी आपण नसलं तरी आपण साध्या पाण्याने नंतर वापर करू शकणार आहोत। तर आता ह्या गुळाचं आपल्याला पाणी करून घ्यायचं आहे, हे आपण तसंच ठेवूयात। आपली दुसरी प्रोसेस होईपर्यंत गूळ वितळतो आणि त्याचं चांगलं घोळ तयार होतो। तर आपण आता बाजूला ठेवूयात। सर्वप्रथम आपण असं मोठं ताट किंवा परात घ्यायचे आहे, त्याच्यामध्ये आपण जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण जे सुके इन्ग्रेडियंट आहेत ते सगळे टाकून घ्यायचे आहेत। तर रवा आपण इथे ऍड केलेला आहे। त्यानंतर आपण पुढचा पदार्थ आपला आहे बडीशोप। ही बडीशोप आपली हिरवी आहे, भाजकी नाहीये आणि ती आपण अशा प्रकारे हातावरती चोळून घेऊन त्यानंतर टाकणार आहोत। त्यानंतर जे आपण काप घेतलेले होते खोबऱ्याचे, सुक्या खोबऱ्याचे, ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत। त्यानंतर वेलची पावडर आपण ऍड केलेली आहे। हे सगळे जिन्नस सुके आहेत ते सगळे आपण आता एकत्र करून घेणार आहोत। साखर सुद्धा घालून घ्यायची आहे याच वेळी। साखरेचा खूप सुंदर असा क्रंचीनेस येतो या पदार्थाला, खूप छान पदार्थ बनून तयार होतो। हे सर्व जिन्नस एकत्र करून झाल्यानंतर आपण जे 2 चमचे तूप घेतलेले आहे ते तूप आपण वितळून घ्यायचं नाहीये आणि जे असं रवाळ असतं टेक्स्चर त्या प्रकारचंच आपलं घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे ऍड करून घेणार आहोत। हे बघा, सगळं आपल्याला घ्यायचं आहे इथे, अजिबात वाया आपण घालवायचं नाहीये। आणि ह्यासाठी तुम्ही फक्त तूपच वापरा, तेलाने हा पदार्थ एवढा चांगली चव येत नाही त्याला, तर इथे तूप वापरणं खूप गरजेचं आहे। हे बघा, हे तूप आता आपण व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे पिठाला, त्यामुळे हा पदार्थ व्यवस्थित आपला खुसखुशीत बनणार आहे। तर असं हातावरती पीठ घेऊन चांगलं त्याला मॉलिश करायचं आहे, चांगलं त्याला एकजीव करून घ्यायचं आहे। पूर्ण पिठाला लागेपर्यंत आपण ही प्रोसेस करून घेणार आहोत आणि ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। बघा, संपूर्ण पिठाला तूप लागेपर्यंत आपण ही प्रोसेस करत राहणार आहोत। हातावर घेऊन त्याला चोळून आपण घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे हे करायचं आहे आणि याची अशी मूठ बनेल की आपलं समजायचं की आपलं हे मोहन सुद्धा व्यवस्थित आहे। हे बघा, अशी मूठ बनली पाहिजे। त्यानंतर आपण जे गुळाचं पाणी घेतलं होतं ते पूर्णपणे याच्यामध्ये ऍड करणार आहोत। गुळाऐवजी तुम्ही इथे साखर वापरू शकता, पण गुळामुळे जी टेस्ट येते याला ते खूप छान येते। त्यानंतर आपण याच्यामध्ये बडीशोप वापरले आहे, त्याच्यामुळे सुद्धा खूप छान स्वाद येतो त्याला। खोबरं वापरलं आहे त्याच्यामुळे सुद्धा क्रंचीनेस चांगला येतो आणि हे सगळे पदार्थ
एकत्र आल्यानंतर बघा तुम्ही गव्हाचं पीठ, गूळ, खोबरं, तूप यामुळे चविष्ट असा पदार्थ बनून तयार होतो। आता आपण जे मगाशी उरवून ठेवलेलं पाणी होतं ते थोडंसं ॲड केलं, त्यानंतर ते पुरेसं आपल्याला वाटलं नाही म्हणून पुन्हा आपण थोडंसं पाणी ॲड केलंय। म्हणजे एकूण मला इथे पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे। म्हणजे सुरुवातीला आपण गुळाचं पाणी करताना वापरलेलं होतं ते, आणि त्यानंतर आपण थोडं थोडं घेतलं म्हणजे पाऊण वाटी एकूण आपल्याला पाणी लागलं, आणि त्या पाऊण वाटीमध्येच व्यवस्थित आपलं पीठ मळून झालेलं आहे। हे पीठ सुद्धा व्यवस्थित मळून झाल्यानंतर हे बघा चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे पूर्णपणे। आता हे पिठाचं टेक्स्चर आहे ते असं यायला पाहिजे की आपल्या बोटाने त्याला जोर देऊन खाली करता आलं पाहिजे। जास्त मऊ पीठ झालं किंवा त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर हा पदार्थ तळल्यानंतर मऊ पडू शकतो। त्यामुळे असं घट्टसर पीठ बनलं पाहिजे। आणि तुम्ही बघू शकता पिठाचं टेक्स्चर आतून पण तुम्हाला मी दाखवलं आहे कसं ते। तर असं व्यवस्थित असं पीठ आपलं आता हे तयार आहे। आपण हे 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर आपण हे यूज करणार आहोत। त्याच्यामध्ये रवा होता त्याच्यामुळे आपण हे 15 ते 20 मिनिटं ठेवणं गरजेचं होतं। तर असे आपण हे गोळे करून घेऊया आणि त्यानंतर हा पदार्थ कसा तयार करायचा, त्याला शेप कसा द्यायचा वेगवेगळ्या आकारात ते मी तुम्हाला दाखवणार आहे। हे असे आपण गोळे करून घ्यायचे हातावरती, आणि ह्याचे जे गोळे असतात ते ओबडधोबडच तयार होतात कारण आपण तूप वापरलं आहे याच्यामध्ये आणि गूळ वापरला आहे, त्याच्यामुळे हे पीठ तसंच आपलं असतं। तर असं हे झारं मी घेतलं आहे डिझाईनसाठी, आणि एक गोळा घेऊन त्याच्यावरती आपण पानाचा आकार याच्यावरती काढून घेणार आहोत। आपल्या एका गोळ्याला फक्त आपल्याला डिझाईन करून घ्यायचं एवढं लक्षात ठेवून त्याला आपण दाब द्यायचा आहे। पूर्णपणे त्याला जास्त दाबून खालपर्यंत न्यायचं नाहीये, फक्त वरती डिझाईन आली की तेवढं आपल्याला चालणार आहे। तर हे बघा मी आता तुम्हाला दाखवते इथे पानाचा आकार किती त्याला सुंदर आलेला आहे। बघा आपण इथे कुठलाच वापर केलेला नाहीये, फक्त साधं आपलं जे झारं आहे त्याच्यानेच आपण हे डिझाईन करून घेतोय। बघा तुम्ही आणखी वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा करू शकता। आता इथे आपण गोल आकारामध्ये एक डिझाईन करून घेऊयात। ही सुद्धा खूप छान दिसते डिझाईन। हे बघा आता ही गोल आकारामध्ये आपलं एक डिझाईन तयार झाले। अशा दोन पद्धतीमध्ये आपण दोन प्रकारांमध्ये हा पदार्थ बनवून घेणार आहोत। हे बघा आता आपण असे हे बनवून घेतलेले आहेत। आता आपण तळण्यासाठी तेल ठेवायचं आहे। तेल गरम झाले की नाही ते बघूयात। तेल चांगलं तापून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर मंद आचेवरच आपण हे तळून घ्यायचे आहेत। आता एक एक करून आपण जे बनवलेला आहे पदार्थ तो तळून घ्यायचा आहे। आणि हो, या पदार्थाला काय नाव द्यायचं ते तुम्हीच सुचवा। अगदी तुम्ही हा पदार्थ छोट्या मोठ्या भुकेसाठी मुलांसाठी करून ठेवू शकता, किंवा मुलांना खाऊचा डबा द्यावा लागतो तेव्हा सुद्धा तुम्ही हा हेल्दी व्हर्जन मुलांना देऊ शकता। सगळ्यांनाच आवडेल असा हा पदार्थ आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा पदार्थ आपला बनून तयार होणार आहे। तर बघा इथे पूर्ण मंद आचेवरतीच आपण हे फ्राय करून घ्यायचे आहेत। त्याला छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपण त्याला तळून घेणार आहोत। हे बघा एका वाटीमध्ये जवळपास आपले 10 ते 12 असे पीस तयार होतात। तर खूप छान असा हेल्दी ऑप्शन आहे मुलांसाठी, किंवा आपण गोडाचा पदार्थ आपल्याला जर वेगळ्या पद्धतीने करायचा असेल तर तुम्ही करू शकता। याला किती सुंदर कलर आला आहे बघा, आणि डिझाईनमुळे तर एकदम सुंदर असं हे दिसतंय। जसं आपलं गुड डे बिस्किट असतं त्याप्रमाणेच त्याला टेक्स्चर आलेलं आहे आणि दिसतंय सुद्धा तसंच। आणि आता पुढे थंडी चालू झाली की हा पदार्थ खूप छान असा आपल्याला मदत करणार आहे। त्याच्यामध्ये गूळ आहे, खोबरं आहे, तूप आहे आणि गव्हाचं पीठ, त्याच्यामुळे हा चांगला ऑप्शन आहे आपल्याला। अगदी आपण डबा भरून करून ठेवले तर हे महिनाभर टिकू शकतात, अशा पद्धतीने हे तयार होतात। हे बघा तुम्ही याच्यामध्ये कुठलाही दुधाचा वापर करू नये, त्यामुळे तो जास्त टिकणार नाही। पाण्यामध्येच पीठ भिजवा किंवा मिल्क पावडरचा वापर सुद्धा करू नका, आणि खोबरं वापरताना ते सुकं खोबरं वापरा, त्यामुळे तुमचा पदार्थ जास्त दिवस टिकेल। तर ही दुसरी बॅच सुद्धा आपली तळून झालेली आहे, ही सुद्धा आपण आता एक काढून घेऊयात। आणि सुंदर अशी आपली रेसिपी आता तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा एकदा बनवून बघा। अगदी कमी खर्चामध्ये आणि घरातल्या मोजक्याच वस्तूंपासून तयार होणारा हा पदार्थ पौष्टिक तर आहेच, पण बनवण्यासाठी त्याला वेळ सुद्धा खूप कमी लागतो। अगदी अर्ध्या तासामध्ये तुमचा हा पदार्थ बनवून होतो।
तर हा पदार्थ तुम्ही नक्की एकदा तुमच्या घरी बनवा आणि तुमच्या घरातल्या मंडळींना खायला द्या। तुम्हाला ते सारखे सारखे सांगतील की हा पदार्थ आम्हाला बनवून द्याच म्हणून। तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक कमेंट तुम्ही नक्कीच करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। शेअर केल्यामुळे ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे। कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत असा हा आपला पदार्थ बनून तयार झालेला आहे। खूप सुंदर तयार होतो। त्याच्यामध्ये जे आपण पदार्थ टाकलेले आहेत त्याचं कॉम्बिनेशन खूप छान बनतं इथे आणि हा चांगला पदार्थ आपल्याला खायला मिळतो बघा। तर तुम्ही इथे बघू शकता ही जी साखर आहे वरती लावलेली आपण म्हणजे आपण पीठ मळताना जे वापरलेली होती त्याचा सुद्धा एक क्रंचीनेस येतो त्याच्यामध्ये आणि पदार्थ खूप छान लागतो। ही रेसिपी तुम्ही महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या कुठल्या भागातून बघताय हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ही तुम्हाला रेसिपी आवडली आहे का ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। हा व्हिडिओ पाहण्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद।